नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. तुमच्या घरात किती वस्तू आहेत? कधी मोजल्या आहेत का? आणि एक प्रामाणिक प्रश्न. तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक वस्तूचा तुम्ही खरंच उपयोग करता का? आपण सगळे एक मोठी चूक करतो. आपण वस्तू खरेदी करताना फक्त तिची किंमत म्हणजे प्राइस बघतो. पण त्या वस्तूची खरी किंमत ही त्यापेक्षा खूप जास्त असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मिनिमॅलिझम म्हणजे काय आणि कसं कमी वस्तूंमध्ये जास्त सुख, शांती आणि पैसा मिळवता येतो. पॉइंट नंबर 1. प्रत्येक वस्तूची हिडन कॉस्ट असते. मित्रांनो, प्रत्येक वस्तू तुम्ही घेताना 2 वेळा पैसे खर्च करता. पहिलं म्हणजे खरेदीची किंमत म्हणजे पर्चेस प्राइस आणि दुसरं म्हणजे हिडन कॉस्ट. तर ही हिडन कॉस्ट म्हणजे काय? हिडन कॉस्ट म्हणजे स्टोरेज, ठेवण्याची जागा, मेंटेनन्स, देखभालीची जागा, मेंटल एनर्जी, डोक्याचा ताण आणि अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे दुसरी संधी गमावणे. एखादं उदाहरण द्यायचं झालं तर मैत्रिणींनो, जर तुम्ही एक साडी घेतली आणि तिची किंमत 2,000 रुपये आहे, पण त्यानंतर तुम्हाला ती ठेवण्यासाठी जागा लागते, ती मेंटेन करावी लागते, कधी वापरू कधी नाही हा विचार डोक्यात येतो आणि कधीच वापरली नाही तर ती फक्त जागा अडवते. व्हिज्युअल क्लटर म्हणजेच जास्त वस्तू ह्या तुमचा स्ट्रेस लेवल वाढवतात आणि फोकस कमी करतात. दुसरा पॉइंट म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? तुम्ही एका गोष्टीवर खर्च केला त्यामुळे दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीवर खर्च करू शकला नाहीत. ही गोष्ट म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. उदाहरणार्थ, जर तुम्ही 3,000ची साडी घेतली तर त्याच पैशामध्ये तुम्ही एखादं स्किल शिकू शकला असतात, सेव्हिंग करू शकला असतात. म्हणजेच प्रत्येक खरेदी म्हणजे एक त्याग आहे. तिसरा पॉइंट म्हणजे कॉस्ट पर यूज रूल वापरायचा. म्हणजे काहीही खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारायचं की मी ही वस्तू किती वेळा वापरणार आहे. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो अप्लाय करायचा. कॉस्ट डिवायडेड बाय यूज इज इक्वल टू कॉस्ट पर यूज. म्हणजेच एखादी वस्तूची किंमत जर 2,000ची साडी असेल आणि तुम्ही ती साडी जर 2 वेळाच वापरणार असाल तर 2,000 भागिले 2 म्हणजेच 1,000 रुपये पर यूज. एका वेळी वापरायची 1,000 रुपये किंमत झाली त्या साडीची. आणि जर तीच साडी तुम्ही 20 वेळा वापरली तर 2,000 भागिले 20 म्हणजेच 100 रुपये एका वेळचा खर्च आहे त्या साडीचा वापरण्याचा. म्हणजेच खरी व्हॅल्यू, खरी किंमत कळते. आणि हेच आपण अप्लायन्सेससाठी म्हणजे मिक्सर, कुकर, मशीन किंवा व्हॅक्यूम क्लीनर यांच्यासाठी वापरू शकतो. यातील ज्या गोष्टी आपण नियमित वापरतो, रोज वापरतो, वारंवार वापरतो, त्यासाठी ती गोष्ट वर्थ असेल, योग्य असेल. पण ज्या गोष्टी आपण खूप कमी वापरतो, अगदी कमी वेळा वापरतो, त्यावेळी त्या गोष्टीत घालवलेले पैसे हे वेस्ट असतात. चौथा पॉइंट म्हणजे रिप्लेसमेंट टेस्ट. म्हणजे तुम्ही घरात फिरा आणि स्वतःला विचारा की जर ही वस्तू आज गायब झाली घरातून तर ती मी पुन्हा विकत घेईल का? आणि प्रामाणिकपणे बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. याचाच अर्थ ती वस्तू तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू देत आहे, तितकी महत्वाची नाही. ती वस्तू घरात जागा घेते, आपला वेळ घेते आणि आपल्याला मानसिक ताण देते. म्हणून अशा वस्तू डोनेट करायच्या, दुसऱ्याला देऊन टाकायच्या, नाहीतर मग डिस्कार्ड करायच्या, भंगारात देऊन टाकायच्या. सुरुवातीला थोडं अनकम्फर्टेबल वाटेल, पण नंतर तुम्हाला खूप हलकं वाटेल. पॉइंट नंबर 5 म्हणजे डिक्लटर केल्यावर काय होतं? आपल्याला घर मोठं, मोकळं वाटतं. क्लिनिंग हे अर्ध्या वेळात होतं. साफसफाई आपण अर्ध्या वेळात करू शकतो. आपल्याला निर्णय घेणं सोपं जातं आणि प्रत्येक वस्तूचा पर्पज काय आहे, महत्व काय आहे हे आपल्याला कळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन शांत होतं. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी आपल्याला वेळ मिळतो. 6वा पॉइंट म्हणजे अपग्रेड ट्रॅप टाळायचा. आपण काय करतो? एखादा फोन चालू परिस्थितीत असेल, व्यवस्थित चालत असेल, तरीही नवीन मॉडेल आलं, नवीन व्हर्जन आलं की नवीन फोन घेतो. फ्रीज व्यवस्थित चालू आहे, तरी सुद्धा नवीन फ्रीज थोडा मोठ्या साईजचा किंवा थोडे जास्त फीचर्स असलेला नवीन फ्रीज आपण खरेदी करतो. किंवा कारच्याही बाबतीत बऱ्याचदा कार ही व्यवस्थित परिस्थितीत असतानाही फक्त अपग्रेड करायची म्हणून आपण दुसरी कार घेतो. आपल्याला वाटतं या गोष्टींमुळे जीवन इम्प्रूव्ह होतं. पण खरं काय असतं? तर आपली वेल्थ ही डिस्ट्रक्ट होत असते. म्हणजेच आपले संपत्तीचं नुकसान होत असतं.
एखादा मिनिमॅलिस्ट व्यक्ती कधीही चालणारी वस्तू रिप्लेस करत नाही. 7वा पॉइंट म्हणजे शॉपिंग ॲप्स असतील ते डिलीट करायचे फोनवरून, इम्पल्सिव्ह खरेदी थांबवायची आणि 24 तास रूल वापरायचा. म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला आवडली असेल, आपल्याला आज ती घ्यायची असेल, तर 24 तास त्या गोष्टीसाठी थांबायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला जर ती वस्तू घ्यावी वाटली, तरच ती वस्तू घेण्याचा विचार पुढे करायचा. नाहीतर 24 तासात जर आपली ती गोष्ट खरेदी करण्याची इच्छा नसेल, आपलं मन बदललं असेल, तर ती गोष्ट खरेदी करणं टाळायचं. आणि असं जर आपण केलं, तर आपल्या बऱ्याच इच्छा ह्या आपोआप निघून जातात. 8वा पॉइंट म्हणजे तुम्ही तुमच्याकडच्या वस्तू मोजा. एकदा बसा आणि काउंट करा. बघा, की तुमच्याकडे किती साड्या आहेत, किती कपडे आहेत, किती शूज आहेत, चप्पल, किती किचनचे गॅजेट्स आहेत, ओके, किचनमध्ये काय काय वस्तू आहेत. हे सगळं एकदा नीट ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला शॉक बसेल. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, की आपल्याकडे किती साऱ्या वस्तू आहेत. आणि हाच अवेअरनेस, हीच जाणीव आपल्यामध्ये बदल घडवते. पुढच्या वेळी खरेदी करण्यासाठी आपल्याला अडवते. 9वा पॉइंट म्हणजे 1 इन 1 आउट रूल. जर नवीन वस्तू घेतली, तर जुनी वस्तू काढून टाकायची. असं केल्यामुळे घर कधीही भरत नाही. 10वा पॉइंट म्हणजे बेस्ट ठेवायचं आणि बाकी सगळं काढून टाकायचं. म्हणजे समजा आपल्या घरामध्ये एकाच प्रकारच्या 2-3 वस्तू असतील, मग ती चहाची गाळणी असेल किंवा इतर कोणती वस्तू असेल घरातील, त्यातली जी बेस्ट आहे, जी चांगली आहे, फंक्शनल आहे, व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे, अशी वस्तू आपण ठेवायची आणि ज्या काही खराब झालेल्या असतील, लो क्वालिटीच्या असतील किंवा डॅमेज झालेल्या वस्तू असतील, त्या आपण काढून टाकायला हव्यात. त्या एकतर तुम्ही कोणाला डोनेट करा, म्हणजे कोणाला देऊन टाका ओळखीच्या लोकांना, किंवा मग डिस्कार्ड करा, भंगारामध्ये देऊन टाका. 11वा पॉइंट म्हणजे रेंट किंवा बॉरो करा. हे बघा, प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टी विकत घेण्याची गरज नसते. काही काही गोष्टी आपण रेंटवर घेऊ शकतो, बॉरो करू शकतो. जसं की मुलांचे गॅदरिंगचे ड्रेस असतात, साडी किंवा इतर ड्रेपरी असते. त्या वस्तू, ती कपडे मुले वारंवार घालणार नसतात. त्यामुळे अशा गोष्टी आपण रेंटने घेतल्या तर त्या परवडतात. तसंच आजकाल एंगेजमेंट किंवा लग्नामध्ये सुद्धा नवरी मुलगी जे काही ड्रेस असतील, ते लॉंग गाऊन, ड्रेपरी असेल, ज्वेलरी असेल, जे काही त्या घालतात, ते सुद्धा रेंटने घेण्याची सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी नवरी मुलगी या गोष्टी रेंटने घेते आणि ते परवडतंही. नाहीतर तो इतका वर्कचा लॉंग मोठा ड्रेस, तो आपण प्रत्येक वेळी इतर कोणत्याही ठिकाणी घालणार नसतो, ना आपल्या कार्यक्रमात ना दुसऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये. मग अशा ड्रेससाठी किंवा अशा साड्यांसाठी 15-20 हजार रुपये घालवण्यापेक्षा एक टाइमसाठी आपल्याला फक्त ते लागतंय, तर अशा वेळी आपण त्या गोष्टी रेंटनी घेऊ शकतो आणि आपल्याला ते नक्कीच परवडेल. 12वा पॉइंट म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा, की वस्तू बरोबर चेन कॉस्ट असते. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखादी मोटरसायकल आपण विकत घेतली, तर फक्त एकदा आपण समजा 1-1.5 लाखाची मोटरसायकल विकत घेतली असेल, तर त्याने काम होतं का? त्याच्यानंतर पेट्रोलची कॉस्ट परत येते, गाडीच्या मेंटेनन्सची कॉस्ट येते, पार्किंगची कॉस्ट येते, इन्शुरन्सची कॉस्ट येते. म्हणजेच एक वस्तू आणि खर्च अनेक असतात. या गोष्टीचाही विचार करून मगच आपण ती गोष्ट परचेस केली पाहिजे, खरेदी केली पाहिजे. 13वा पॉइंट म्हणजे डिफाईन करा, की आपल्यासाठी इनफ, पुरेसं म्हणजे काय आहे. स्वतःला विचारा, किती कपडे असले की ते माझ्यासाठी पुरेसे आहेत? कसं घर माझ्यासाठी पुरेसं आहे? कोणत्या टाईपची लाईफस्टाईल मला हवी आहे, की त्याच्यात मी खुश राहू शकतो किंवा माझ्यासाठी ते इनफ आहे? हे सगळं लिहून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा परचेस करण्याची इच्छा होईल, त्यावेळी जे काही तुम्ही हे लिहून ठेवलेलं आहे, की इतकं असेल माझ्याकडे तरी माझ्यासाठी इनफ आहे, या गोष्टी पहा, वाचा आणि त्यामुळे तुम्हाला परत परचेस करण्याची जी इच्छा आहे ती होणार नाही. 14वा पॉइंट म्हणजे वीकली डिक्लटर करायचं. आठवड्याला 3, 4, 5 वस्तू काढून टाकायच्या. आणि हे सोपं आहे, याच्यामध्ये स्ट्रेस येत नाही. पण हेच जर तुम्ही वीकली डिक्लटर न करता महिने किंवा वर्षभर जर साठवून ठेवलं, तर एकाच वेळी 60-70 वस्तू किंवा 100 वस्तू घरातून काढून टाकणं आपल्याला कठीण होईल. ते जास्त टाइम कन्झ्युमिंग असेल, मेंटल स्ट्रेस देणारं असेल आणि कम्फर्टेबल नसेल. म्हणून आठवड्याला डिक्लटर करत जा. ते सोपं आणि कमी टाइम मध्ये होणारी प्रोसेस आहे. 15वा पॉइंट म्हणजे प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन. आज घरामध्ये फिरा, बघा कोणत्या 4 वस्तू आहेत त्या आयडेंटिफाय करा, की ह्या वस्तू मी परत पुन्हा घेईन का? आणि जर उत्तर नाही असेल, तर अशा वस्तू तुमच्या घरात ठेवू नका.
तर डोनेट करा, कोणाला तरी देऊन टाका. आणि त्यानंतर जी काही तुमच्या मनात भावना असेल ती ऑब्झर्व करा. तुम्हाला हलकं वाटत असेल. अजून काही नियम म्हणजे नवीन वस्तू घ्यायची असेल तर जुनी वस्तू एक काढून टाकायची. तसंच आपलं कपाट असेल, बेड असेल किंवा किचन ट्रॉलीज असतील, त्या ओव्हरलोड करायच्या नाहीत. आपलं बेड, कपाट, किचन हे नेहमी सुटसुटीत आणि क्लीन ठेवायचं. आता शॉर्टमध्ये खरेदी टाळण्यासाठी काही छोटे-छोटे पॉइंट्स मी सांगते. जर आपल्याकडे एकापेक्षा जास्त सामान असेल, सेम वस्तू असेल, तर जी बेस्ट आहे ती ठेवायची, बाकीच्या काढून टाकायच्या. त्यामुळे मोकळी जागा मिळते. दुसरा पॉइंट म्हणजे कपाट, बेड किंवा किचन ट्रॉलीजमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वस्तू, जास्त सामान भरायचं नाही. एक नवीन वस्तू आणली तर जुनी वस्तू ही काढून टाकायची, घराबाहेर काढायची. म्हणजे जागा अडून राहत नाही. जुन्या वस्तू, लहान मुलांचे न येणारे कपडे असतील, खेळणी असतील, अशा वस्तू जर काढून टाकल्या तर आपल्याला घरामध्ये मोकळी जागा मिळते दुसऱ्या नवीन गोष्टींसाठी. जर काही वस्तू ह्या महाग आहेत आणि आपण घेतलेल्या आहेत, परंतु त्या आपल्या वापरात येत नाहीत, आपल्याकडून त्यांचा वापर होत नाही, तरीही फक्त आपण त्याच्यासाठी पैसे मोजले आहेत म्हणून त्या वस्तू घरातून बाहेर न काढणे ही सुद्धा चूक आहे. त्यामुळे त्या वस्तूची किंमत वसूल होत नाही. उलट आपल्यावर त्याचं बर्डन येतं, मानसिक ताण येतो, की आपण पैसे खर्च केलेले आहेत आणि आपण ती गोष्ट वापरत नाही. मग असं असण्यापेक्षा ती गोष्ट कोणाला तरी देऊन टाका, ज्याला ती गोष्ट युजफुल ठरेल, वापरात येईल. ज्या गोष्टी वर्षभरापासून आपण वापरलेल्या नाहीत, अशा गोष्टी देऊन टाकायच्या. कारण भविष्यातही त्या आपण परत वापरणार नाही. ज्या गोष्टी आपण फक्त 1-2दाच वापरणार आहोत, नेहमी वापरणार नाही, अशा गोष्टी विकत घेण्यापेक्षा रेंटनी घ्यायच्या किंवा एखाद्याकडून बॉरो करायच्या. किचनमध्ये मल्टीपर्पज होईल अशाच वस्तू ठेवायच्या, की जिचा वापर एकापेक्षा जास्त गोष्टींसाठी होऊ शकतो. प्रत्येक वेळीच ट्रेंडिंग आयटम खरेदी करायला जायचं नाही. कारण मिनिमॅलिझम म्हणजे इंटेन्शनल लिव्हिंग असतं. ज्या गोष्टी मला गरजेच्या आहेत, त्याच गोष्टी मी वापरेन. एक्सेस पोझिशनवरून, जास्त पसाऱ्यावरून जर आपण आपलं लक्ष काढून घेतलं, तरच ज्या गोष्टी आपल्यासाठी खरंच इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये, अशा गोष्टींवर आपण फोकस करू शकतो. आपल्या स्वतःसाठी, प्रियजनांसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आपण वेळ देऊ शकतो आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकतो. कारण क्लटर दूर केल्यामुळे, पसारा, गोंधळ कमी केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये डिसिजन्स लवकर घेता येतात आणि आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवता येतो. आपला टाइम आणि एनर्जी वाचते. कारण जीवनामध्ये एनर्जी, टाइम आणि स्पेस ही सर्वांना लिमिटेड मिळते. म्हणून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. कारण खुश होणे आणि मिनिंगफुल लाईफ जगणे याचा खरा अर्थ काय आहे हे आपण शोधलं पाहिजे. जीवनामध्ये हेल्थ, रिलेशनशिप, हॅपीनेस म्हणजेच पॅशन, ग्रोथ आणि कॉन्ट्रीब्युशन या गोष्टींवर फोकस केला पाहिजे, ना की पसाऱ्यावर. कारण खरा आनंद हा आपल्या आतमध्ये आहे, बाहेरच्या मटेरियल वस्तूंमध्ये नाही. शेवटी मी हेच सांगेल की मिनिमॅलिझम म्हणजे फक्त कमी वस्तू नाही, तो एक विचार आहे, एक लाईफस्टाईल आहे. जेव्हा तुम्ही कमी खर्च करता तेव्हा तुम्ही जास्त सेव्ह करता आणि जेव्हा जास्त सेव्ह करता सिक्युरिटी वाढते. सिक्युरिटी वाढली की आपोआपच पीस, मानसिक शांतता आपल्याला मिळते आणि मानसिक शांतता म्हणजेच हॅपी लाईफ. जर या गोष्टी तुम्ही 3 ते 4 वर्ष नियमित फॉलो केल्या, पाळल्या, तर तुमचं आयुष्य हे पूर्णपणे बदलू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.